तर रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे नगरमध्ये देखील पडसाद उमटलेत। नगर संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचं आंदोलन सध्या सुरू आहे। रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकच्या सिन्नरमधील पांचाळे गावात प्रवचनादरम्यान महंत रामगिरी महाराज यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यानंतर वैजापूर आणि येवल्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र त्याचे पडसाद नगरमध्ये देखील उमटले। नगर संभाजीनगर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। मात्र रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते आहे। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता नगरमध्ये देखील उमटल्याचं पाहायला मिळत आहे। नगर संभाजीनगर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठा तणाव काही वेळापूर्वी पाहायला मिळालेला होता आणि त्याचे पडसाद आता नगरमध्ये देखील उमटले। दरम्यान वैजापूर आणि येवल्यामध्ये रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर वैजापूर तालुक्यामध्ये जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आलेले आहेत। 16 ऑगस्टला म्हणजे आजपासून रात्री 12 वाजेपासून 19 ऑगस्टपर्यंत ही जमावबंदी आदेश लागू असतील। अहमदनगरमध्ये मुस्लिम संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे। आपण बघतो की डीएसपी चौकामध्ये हा रस्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माचे प्रशिक मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते केलं होतं आणि त्याबद्दल आज हा जो आहे तो चक्काजाम आंदोलन करण्यात आहे। जोपर्यंत रामगिरी महाराजांना अटक होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही अशी भूमिका जी आहे ती आंदोलकांनी घेतली आहे। यामध्ये हजारो मुस्लिम समुदाय जो आहे तो सहभागी झालेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आला आहे आणि या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती देखील होत आहे। यानंतर पण मराठी अहमदनगर। तर अहमदनगरमध्ये देखील आता रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले आहेत। मुस्लिम समाज बांधव आक्रमक बनलेला आहे। नगर संभाजीनगर महामार्ग या ठिकाणी मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला। वैजापूर आणि येवल्यामध्ये रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठा तणाव पाहायला मिळालेला होता। सिटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाज बांधव एकत्र आलेले होते। मोठा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला होता। मात्र त्याचे पडसाद आता नगरमध्ये देखील उमटलेले पाहायला मिळत आहेत। नगर संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाज बांधवांकडून आंदोलन केलं जात आहे। नाशिकच्या सिन्नरमधील पांचाळे गावात प्रवचनादरम्यान रामगिरी महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। त्याचे पडसाद आता राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नगरमध्ये उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।